कवितेच्या माध्यमातून संदीप देशपांडेंची आशिष शेलारांवर टीका, कवितेतून आशिष शेलारांचा झोलार असा उल्लेख। आता अजित पवार म्हणतायत कर्ज भरा, मग निवडणुकीपूर्वी पीक कर्जाचं आश्वासन का दिलं? राज ठाकरेंचा अजित पवारांना सवाल। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक, शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार राज्यभर आंदोलन करणार। 11 एप्रिलला आमदारांच्या घरासमोर रात्री टेंभे पेटवून कर्जमाफीच्या मागणीकडे वेधणार लक्ष। संतोष देशमुखांना घाणेरड्या पद्धतीनं मारलं, खंडणी आणि पैशातून संतोष देशमुखांची हत्या, मात्र वंजाऱ्यानं मराठ्याला मारल्याचं चित्र निर्माण केलं। जाती विद्वेषावर राज ठाकरेंचं परखड भाष्य। बीडच्या अर्धमसला गावातील मशिदीतील स्फोटाप्रकरणी माहिती घेतली, घटना कुणी घडवली आहे हेही समजलंय। बीडमधील स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचं रूपांतर आता धर्मद्वेषाच्या प्रयोगशाळेत केलं जात आहे। गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात अशीच प्रयोगशाळा उघडून तिचा प्रयोग करण्यात आला। आता महाराष्ट्र निशाण्यावर जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल। बीडच्या कान्नापूरमध्ये तरुणाची दगडानं ठेचून हत्या, स्वप्नील देशमुख हत्या झालेल्या तरुणाचं नाव, वादातून संतोष देशमुख कडून स्वप्नीलची हत्या।